मित्रांनो, जय भीम, जय सेवा. तर मागे 21 ऑगस्ट या रोजी आपण भारत बंद केला होता. परंतु हा आरक्षणाचा मुद्दा हा 21 ऑगस्ट रोजी आम्ही भारत बंद केला आरक्षणाच्या मुद्द्यापायी. कारण आरक्षण माझे जो SC ST जो ॲक्ट आहे, यामध्ये जे ST ST यांचे वर्गीकरण करण्यात येईल. म्हणजेच SC आणि ST मधील ज्या इतर जाती आहेत, आंतरिक जाती, म्हणजे ST आणि STचा ज्यांचा फायदा झाला, ज्या जातींचा फायदा झाला, त्या जातींना जो आहे आरक्षण मिळणार नाही. आणि जे त्या जातीमधील मागासलेली जात आहे, ज्यांना आरक्षण अजून कोणीही त्या जातीतील कलेक्टर किंवा कोणतेही पदाधिकारी झालेले नाही, त्यांना जो आहे तो आरक्षण मिळणार. म्हणजे आमचा जो आरक्षण आहे तो रद्द, म्हणजेच क्रिमी लेअर म्हणून आम्हाला सर्टिफिकेट भेटेल आणि त्यांना जो आहे नॉन क्रिमिनल भेटेल. म्हणजेच आमचा जो आहे सक्षम आहोत आम्ही, फायदा झाला आहे असं आमच्या होईल. आणि त्या आमच्या आणि ते वर्गीकृत म्हणजे वर्गीकरण म्हणजे ब क ड, म्हणजे लिस्टमध्ये आपल्याला टाकण्यात येईल. आणि लिस्टमध्ये जे आहेत जे आपल्या जातीमधील जे फाउंड नसेल आणि जे आहे आपल्या जातीमधील जे जाती आहेत, ज्या जातीचा विकास नाही झाला अजून, त्या जातीमध्ये शिक्षण मिळालेलं नाही, त्या जातींना जो आहे लिस्टमध्ये टाकण्यात येईल. आणि जो लिस्टमध्ये टाकण्यात येईल ते जात आपल्या महाराष्ट्रात दिसतच नाही आहे. आणि याचा खंत आहे की महाराष्ट्र सरकारने जो आहे हा नियम लागू केला, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण या लिस्टमधील ज्या जाती आहेत, इतर मागासलेल्या जाती ज्यांचा विकास अजून झालेला नाही, त्या जातींना आम्ही कधी पाहिलं नाही आणि त्या जाती पोटजात आम्ही बघितली सुद्धा नाही, अशाही जाती आहेत त्यामध्ये आढळतात. त्यांच्या आम्ही जो आहे या सरकारने हा कायदा मागे घ्यावा, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि 21 ऑगस्टला जो भारत बंद झाला होता, त्या भारत बंदामध्ये आपले ST STचे जे लोक आहेत, SC STचे, ते आपल्या कामावर गेले होते आणि आपल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये पण गेले होते. यांचा पण आपण जाहीर निषेध करतो. कारण जे आहे ते आपण 21 ऑगस्टला 21 तारखेला भारत बंद केला होता. तर यामध्ये आपल्या समाजातील जे लोक आहेत कॉलेजमध्ये गेले होते आणि आपल्या कामावर गेले होते, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण जो आहे आपण जो आहे आरक्षणासाठी आम्ही लढतो आणि हे इतर रस्त्र भटकतात. म्हणजे यांना आरक्षण पाहिजे नाही का? यांना समजत कसं नाही? हे आम्हाला सपोर्ट करा. आणि जो आहे आता आम्ही पुन्हा एकदा 15 सप्टेंबरला महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी तुम्ही या महाराष्ट्र बंद जे आलेले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो आवर्जून, त्यांना माहीत नाही आहे म्हणजे आमचे आरक्षण आता क्रिमी लेअर लावल्या जाणार आहे. म्हणून तुम्ही आपला आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या 15 सप्टेंबरला तुम्ही आपला महाराष्ट्र बंद करण्यासाठी तयार राहा. तयार राहा. जे आले नाही त्यांना सांगतो, इच्छुकतेने सांगतो की आपलं आरक्षण वाचवण्यासाठी, म्हणजे आपल्याला जो आहे स्कॉलरशिपचा प्रावधान पण मिळणार नाही. यामध्ये जे आहे आपल्याला रिझर्वेशन जे आहेत, ज्यामध्ये आपले नोकरी आहेत, त्या पोस्टसुद्धा आपल्या भरले जाणार नाही. आणि जे ते मागील आपल्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना जो आहे शिक्षण म्हणजे समजलंच नाही आहे अजूनपर्यंत. तर मग ते पोस्ट कशी भरतील? पोस्ट भरले नाही, म्हणून ते जो आहे आरक्षण रद्द करण्यात येईल आणि जो आरक्षण रद्द होईल. आणि म्हणून यांचा आपण जाहीर निषेध करतो. आणि आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्ही तमाम मंडळी 15 सप्टेंबर रोजी आपला महाराष्ट्र बंद करण्याचा निश्चय आहे, तो संकल्प पूर्ण करूया. जय भीम, जय संविधान, जय शिव.